तो चलिए शुरू करते हैं। वातावरण बघताय गाईज, किती रोमॅन्टिक वातावरण आहे। बोल वातावरणात आम्ही चाललोय शूटला। एवढं रोमॅन्टिक वातावरणात फिरायला जायला पाहिजे, एन्जॉय करायला जायला पाहिजे, तर आम्ही चाललोय कामाकरता। काम 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 गाईज, काम फिरणं तर असं पण होतच आहे, फिरणं होतंय पण तो एन्जॉय म्हणजे काम नाही करायचंय, फन करायचंय, त्याच्यात काहीतरी वेगळीच मजा असते नाही। तर आज आमचं शूट आहे, कपल शूट। कुठे चाललो आपण? कपल शूट कुठे आपलं? सेट इन द सिटी। हां, सेट इन द सिटी मध्ये आमचं कपल शूट आहे आज। आणि पुन्हा ब्रायडल वाला लुक व्हायला जाणार आहे। हे ग्रूम आहेत आणि मी ब्राईड आहे आजची। आणि माहीत नाही कसा लुक होणार एक्झॅक्ट, आणि खूप जास्त एक्सायटेड आहे आजच्या लुकसाठी। आणि पण अशा परिस्थितीमध्ये माहिती आहे का, मला ॲसिडिटी खूप होते आणि मी पाहिजे तसा एन्जॉय नाही करू शकत आहे, कारण मला ट्रॅव्हलिंगमध्ये त्रास होतो जर का ॲसिडिटी होत असेल ऑलरेडी तर भाई काय वातावरण आहे यार। मोबाईलमध्ये कॅप्चर करायला घेते ना तेव्हा एवढं छान नाही वाटत, एवढं डोळ्यांनी बघते तेव्हा अजून सुंदर वाटतंय। म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, म्हणजे असं बघा, असं जेव्हा बघतो ना तेव्हा इतकं सुंदर वाटतंय, आणि मोबाईलमध्ये कॅप्चर करायला गेले की तेवढं कॅप्चर नाही होते जसं पाहिजे, जसं नजरेने दिसतंय। तर मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत, एवढं छान वाटतंय। आणि मला असं वाटतं की मी शूट करायच्या ऐवजी एन्जॉय करायला पाहिजे, तर मी पहिले नेत्रसुख घेते आणि मग तुमच्यासोबत गप्पा मारते। नवऱ्याला माझ्या भूक लागली आहे, त्याच्यामुळे ते पावडा भेटताय का बघताय, ते पण फ्रेश चांगल्या तेलातला चेक करायला गेले ते। आणि गाईज माझी झोप होत नाही आहे गेल्या काही दिवसांपासून, कॉन्स्टंट काही ना काही चालू आहे, त्याच्यामुळे ॲसिडिटी वाढली आहे, हेडेक होतं। बोर होतंय खूप, असं वाटतं असं नेचरमध्ये जावं कुठेतरी आणि झोपून घ्यावं। मला नेचर फील करायला इतकं आवडतं ना, असं पावसाचं वातावरण आहे, ग्रीनरी आहे, आणि मी अजूनपर्यंत महाबळेश्वरला नाही गेले। कॅन यू बिलीव्ह दिस? मला माझ्या नवऱ्याने अजून महाबळेश्वर पण नाही दाखवलं गाईज। मला असं वाटतंय की महाबळेश्वरला जावं आता, रिलॅक्स व्हावं। आणि मला रस्त्यात हे काय दिसलं, मला रस्त्यात खरंच कधी कधी विशाल असा दिसतो। अरे कहना क्या चाहते हो? आहो बघितलं किती सिमिलॅरिटी है, यहाँ पे देखो और यहाँ पे देखो।
2000 का खालचा आकडा असतो ना विशाल? वरचा खालचा लिटरचा असतो. अच्छा. स्कूलचे मुलं बघताय तुम्ही, इथे हे लोकेशन आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे शूट्स होतात. प्रतीक्षा, येताना आपल्याला फार खड्डे लागले, जाताना आपण हेलिकॉप्टर मध्येच जाऊ. ते कोसळ नाही खड्डे. मग आता आपण रिपेअर करून घेऊ ना त्याला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? कार पेक्षा जास्त हेलिकॉप्टर कोसळून आले, एवढे भयानक खड्डे लागले. अरे यार, काय घेते? घ्यायचा टाइम रात्रीचा आहे माझा. क्या बोला तूने? मला वाटते की तुला अगं मग दारू प्यायचा टाइम रात्रीचा असतो ना. काय समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना? दिवसा कोणी घेतं का? 2 पेक तरी घेऊ शकता का? रात्री घेता. बड़ा हरामी हो बेटा. सायंकाळ झाली का मग सोबत चकना पण लागतो त्याला. शाबाश बेटा, बहुत बड़ा. बस कर आता, बस कर. खूप बोलला तू. जे अर- लोकांना वाटेल खरंच घेत. अर्थाचा अनर्थ काढता तुम्ही, त्याला मी काय करू? हो पण तुम्ही दोन्ही ऐसे तो नहीं होता है. बटरफ्लाय होता इथे. सुंदर आहे लोकेशन नाही. आम्ही आलोय लोकेशनवर. दमायला तर खूप झालंय, पण आता नव्याने तयारी करावी लागेल, आवरावं लागेल आणि त्याच्यानंतर मग शूट करून पुन्हा निघायचं. कोणी पाठवलं? अच्छा. Yeah boy. तुझ्या बोलण्याच्या आधी मी परत विसरलो कोणता रूम सांगितलं त्याने. काय तुझं 1 मिनिट शांत राहू देत नाही. अबे साले, तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर. तुझ्या तरी लक्षात राहिलं का तुला सांगितलं होतं कुठल्या रूम मध्ये सोडवायला लावलं? मेट्रो सिटी. मेट्रो सिटी. सँड्रोम. लवकर. तर आपण चाललंय बघू. यस ब्रो, मेरा नाम भी विशाल है. हो. तुलाच गाईस पोचले मी. माझा ब्लॉग चालू होता. पकडते असं 1च मिनिट. हो हो. सो मला इथे पोहोचायला थोडा टाइम झालाय, लेट झालाय. तर मी इथे आल्या क्षणी लगेच स्टार्ट होतोय आम्ही मेकअप करायला. माझी ब्युटिशियन हाय.
आणि हे सगळी तयारी तिने आधीच करून ठेवली आहे. सो बेसिकली हे जे शूट आहे ते वेडिंग रिलेटेड होतं. आज हल्दी सेरेमनी आणि वेडिंग दोन्ही गोष्टी दाखवणार होतो. फोटोग्राफर्स लोकांना दाखवायचं होतं की तुम्ही कशा प्रकारे वेडिंग आणि हल्दी सेरेमनी करू शकताय आणि कशा प्रकारे शूट करू शकताय. तर त्याच अकॉर्डिंग पूर्ण लोकेशन आणि बॅकग्राऊंड डेकोर केलं गेलेलं होतं. आणि मी काही गोष्टी शूट नाही करू शकले कारण की मी प्रोफेशनली जेव्हा काम करते तेव्हा मी कॅमेरा ऑफ ठेवते. कारण बऱ्याचदा असं असतं की ज्यांचं काम असतं त्यांना जोपर्यंत ते लोक रिलीज नाही करत आहे तोपर्यंत आपण रिव्हील नाही करू शकत. म्हणून मी माझ्या कामाच्या वेळी कॅमेरा बंद ठेवते. त्यामुळे तुम्हाला शूट कसं होतं ते फक्त इंस्टाग्रामवरच बघायला लागेल आणि लवकरच ते व्हिडिओज येतील की कशा प्रकारे हल्दी सेरेमनी आणि वेडिंग या गोष्टी दाखवल्या गेल्या. आणि वैदिक पद्धतीमध्ये कसा लूक असतो, नऊवारी साडी आणि ग्रूम पण तसा रेडी असतो. तर त्याच प्रकारे आज आम्ही दोघं रेडी झालेलो. आम्हाला करवलं गेलेलं आणि कॉस्ट्युमचा थोडा गोंधळ झाला होता. ब्लाऊज मला बिलकुल प्रॉपर बसत नव्हतं आणि काहीतरी वेगळंच होतं हल्दी सेरेमनीवाल्या लूकमध्ये. त्याच्यामुळे मला दुपट्ट्याने सगळं ते पॅक करून घ्यावं लागलं आणि म्हणजे दुपट्ट्याने ते ब्लाऊज कवर केलं. तेव्हा कुठे हे शूट होऊ शकलं नाही तर शूटच झालं नसतं. खूप छान प्रकारे असं शूट झालेलं आहे आणि मुंबईमध्ये हे शूट झालं आहे. आणि तुम्हाला जर का रील्स बघायचे असतील म्हणजे कशा प्रकारे सेलिब्रेट केलं आहे किंवा कशा प्रकारे शूट केलं गेलं आहे हे सगळं तुम्हाला इंस्टाग्रामवर बघायला भेटेल. त्याच्यामुळे मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि तिकडे लवकरच तुम्हाला हे सगळं काही बघायला भेटणार आहे. खूप मजा पण आली आणि लूक पण खूप छान होता. फक्त प्रॉपर कॉस्ट्यूम असता म्हणजे प्रॉपर तर होता पण कॉस्ट्यूमचं सगळं डिपेंड असतं ब्लाऊजवर. तर ब्लाऊज जर चांगलं असेल तरच लूक पूर्ण छान वाटतो. तर नवरदेव जे आहे ते रेडी झालेले आहेत आणि माझ्याकरता जेवायला पण घेऊन आले. हाऊ स्वीट ऑफ यू. दुसरं काही नव्हतं का? हेच होतं. जेवण नाही केलं, नवरी पळून गेली, मग काय करायचं? क्या नहीं क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चल चलो जाके इलाज कराओ. मला जर एवढा डाऊट आहे तर लग्नच करू नये. त्याकरता जेवण आणलं. मिळत नाही म्हणून जर नवरी पळून जात असेल अशा नवरीसोबत लग्नच करू नये. मिळत म्हणून नाही, फोटोशूट करताना चक्कर आले मग. ऐसे में बड़ा सख्त लौंडा हूं, लेकिन यार यहाँ में पिघल गया. भाजी ग त्याच्यामध्ये बघ पनीर असं पनीर नाही, सोयाबीन आहे. हे का बरं इतका सांगतो? लेट झालं ना. शूटला जो स्टार्ट पण नाही झाला, बुक पण लागलो. का बरं असं त्याच्यात? वेगळीच ठरलेली आमची, म्हणजे असं प्लेनच ठेवणार होतो आम्ही, पण मग आता वेळेच हां मागे बंद करायचं ना बेसिक पण आज प्लेन समोर प्लेन ठेवा छान वाटतं कारण की आपलं कॉस्ट्युम पण पूर्ण भरलेलं आहे ना सगळं बटबटीत. पहिले वेगळा कॉस्ट्युम होता ना.
बीटेच घ्यायचं. बोलतात ना की गोष्टी अगदी ठरवल्याप्रमाणे प्रॉपर तशाच होतात असं नाही आहे. तर आजचं आमचं जे बिनसलं आहे शूटचं म्हणजे कॉम्प्रोमाइज आम्हाला करावं लागलं ते फक्त आणि फक्त ब्लाऊजच्या इशूमुळे आणि पावसामुळे दोन्हीमुळे आम्हाला थोडंसं कॉम्प्रोमाइज करावं लागलं. आणि तुम्ही बघताय इथून आमच्या अंगावर फुलं फेकली होती जेव्हा लग्न लागलं. ते फुलं खाली पडलेले होते आणि खूप सुंदर बॅकग्राऊंड होतं, सगळं खूप छान होतं. आणि इथे लाईटचा थोडा प्रॉब्लेम आलेला तरी आमचं जे मेन शूट होतं ते आम्हाला त्यासाठी लाईट भेटला. पण लास्टवाला जे शूट आहे तर त्याकरता लाईट गेलेला. सो इंडोअर आम्ही ते करतोय. पॅकअप आणि हा लास्ट स्पॉट होता जिथे आमचं फोटोशूट झाला. आणि हे सगळे आपापल्या प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत आणि प्रत्येकजण प्रत्येकाचं काम करत होतं. तर आता मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू नाही दाखवू शकत आहे आणि मी मध्येच विसरले होते ब्लॉग करायचं. त्याच्यामुळे इथे इतकं छान नेचर आहे बघण्यासारखं, पण आता तुम्हाला मी दाखवू नाही शकत आहे. माझा लुक मात्र मी तुम्हाला दाखवू शकते. बघता हां नाही तो पण जॉईंट होतोय वाटतं. फायनली पॅकअप. तर रिलॅक्स वाटतंय पण अजून कॉस्ट्यूम काढल्यानंतर जास्त रिलॅक्स वाटेल मला. आता चाललो रूमवर. काही घेता नाही आलं, काही करता नाही आलं. एवढे 50 कॅमेरे होते. कसा होता एक्सपिरियन्स? खतरनाक. कसं वाटलं कळलं आता कसं असतं माणसाचे एफर्ट्स, किती दमत असेल मी. आला अनुभव मला कधीतरी अनुभव येतो. माझा नेहमी जीव जातो असं. मजाक नाही आहे काहीच. शूट आणि या सगळ्या गोष्टी नॉट टू जोक. बॅकग्राऊंड बघा, बॅकग्राऊंड किती सुंदर सुंदर लोकेशन्स इथे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. एवढे भारी भारी लोकेशन्स आहेत. इकडे सगळे घर आहेत या साईडला जे आता नाही दिसणार. मी जस्ट मेकअप रिमूव्ह करून निघाली आता. मागे एक पिंक घर आहे. बाकी शूट चांगलं झालं, आवडलं नक्की. कॉस्ट्युमनी थोडा मार खाल्ला, बाकी सनसेटला झाला असता ना, डे लाईटला अजून चांगला भेटला असता आपल्याला. तोच एक इश्यू झाला. क्लायमेट पण आता एवढं हे नव्हतं ना, थोडंसं लवकर स्टार्ट झाला असता ना आपल्याला. भाई मजा आया. हां मग डाव्या हाताला वळू ना. छोटा पूल तुम्हाला कुठे लागणार आहे आता? छोटा ब्रिज येतो ना. हा ब्रिज आहे ना, हाच आहे का? हाच ब्रिज आहे. आपला पाईपलाईनचा ब्रिज आहे. इथून जर तुम्ही गेला ना सरळ जा तुम्ही ना, हायवे लागेल. बाकी कुठं गावात बिवात फिरू नका. असे रस्ते कुठे असतात करा. मोठ्या गाडीत बसलेला माणूस सुद्धा जखमी होऊन जाईल. तर हे जे लोकेशन आहे प्रॉपर विलेजमध्ये होतं आणि आम्हाला विलेजमधून घरी जायचं होतं. हायवेपर्यंत पोहोचून आणि मग आम्ही घरी रिटर्न होणार होतो. रात्रीचे 11 वाजलेत, 11 साडे 11 झाले आणि इतक्या रात्री गाड्याही नसतात या रोडला. आणि जीव मोठी घेऊन आम्ही निघालो होतो कारण किती केलं तरी घाबरायला तर होतंच.